नमस्कार, आपण पाहतात नवराज्य लाईव्ह न्यूज. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी जळगावमध्ये काव्य रत्नावली चौकामध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. त्यानंतर पोलिसांनी हे आंदोलन यांना परवानगी घेण्यासाठी सांगितलं. त्यानंतर हेच आंदोलन जेस ग्राउंड येथे झालं. या आंदोलनाचा आज चौथा दिवस होता आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर जळगाव येथील विद्यार्थ्यांनी जे आंदोलन करते होते त्यांनी या ठिकाणी जल्लोष केला आहे. ज्या ठिकाणी आंदोलन सुरू झाले त्याच ठिकाणी आज त्यांनी जल्लोष केला आहे. आपण त्यांच्याशी बोलूयात. काय सांगाल, या ठिकाणी आज आपण आंदोलनाचा आपण शेवट केलेला आहे आणि आंदोलन आज म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे की एक तरी आमची मागणी पूर्ण झाली. आपल्या 3 मागण्या होत्या की आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या नातेवाईका म्हणजे कुटुंबियांना त्यांचं नुकसान भरपाई मिळावी आणि विद्यार्थ्यांवर जो लाठीचार्ज झाला होता, जेव्हा माणूस हल्ला जे करत होते त्याचा आपल्याला निषेध म्हणून आपण जळगावमध्ये आपण आंदोलन केलं होतं. तर आपली आपली प्रमुख मागणी होती धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे. ती पूर्ण झालेली आहे. अजून पुढच्या मागण्यांसाठी आपण काय आंदोलन करणार? हो, आपलं आंदोलन चालूच राहणार आहे. कारण की आपल्याला एकच मागणी पूर्ण झाली, अजून आपल्याला बऱ्याच मागण्या पूर्ण करायचे. या ठिकाणी काही विद्यार्थी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. काय सांगाल दादा? आता जे मागील 20 ते 22 दिवसापासून सोनवणे सरांचं आंदोलन सुरू होतं, त्या आंदोलनाकडे सरकारने त्यांना हलक्यात घेऊन दुर्लक्ष केलं. त्याच हलक्यात म्हणजे त्यांनी दुर्लक्ष केलं, त्याचाच हे परिणाम आज सरकारला भोगावे लागले. ही जे सरकार आहे ही 2014 पासून आलेली, तेव्हापासून ह्याच सरकारमध्ये 90 पेपर फुटी झालेली आहे. 90 पेपर फुटी आधी 75 वर्षात म्हणजे काँग्रेसच्या राज्यात देखील आणि आतापर्यंत 100-150 झाले होते वाटतं. पण आता 90 याच्या काळात 12 वर्षात जर 90 पेपर फुटी होत आहे तर ही जाणी म्हणजे काळजीपूर्वक खूप वाईट बातमी आहे. आता हुकुमशाही याच्यासाठी विद्यार्थ्यांसाठी देखील आणि या सर्वांसाठी, देशासाठी देखील. कारण शिक्षण हे खूप महत्वाचं आहे आपल्या भारतासाठी पण सर्वांसाठीच. या ठिकाणी मेलेडी चॉकलेट वाटण्यात आली लोकांना. विद्यार्थ्यांनी या ठिकाणी चॉकलेट वाटलेलं आहे. आपण काय सांगाल, आपण या ठिकाणी चॉकलेट हे आम्ही नाही बोलत. तुमचा प्रश्न तो ते चॉकलेट आज आम्ही चॉकलेट आणि पेढे वाटून देणार. आज लोकशाहीचा विजय झाला आहे हे सिद्ध झालेलं आहे. आमच्या प्रमुख 3 मागण्या होत्या. त्या 3 पैकी सरकारने काल 2 मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद दिलेला होता. प्रमुख मागणी जी होती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मिळण्याबाबत, आणि आज दुपारी सुद्धा त्यांनी राजीनामा दिला आहे. 3 मागण्या, पुढच्या 2 मागण्या ज्या 21 विद्यार्थ्यांनी जे आत्महत्या केलेली आहे त्यांच्या परिवाराला मदत म्हणून 1 कोटी आणि सरकारी नोकरी, आणि दुसरी मागणी ही आहे की आंदोलनकर्ते आणि त्यांच्या विद्यार्थी आणि आंदोलनकर्त्यांवर जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे त्वरित मागे घ्यावे. ह्या 3 मागण्या पूर्ण जवळपास झालेल्याच आहे आणि आज विद्यार्थ्यांनी सरकारला झुकवलेलं आहे. विद्यार्थ्यांचा आज विजय आहे आणि लोकशाहीचा सुद्धा आज विजय आहे. या ठिकाणी चॉकलेट वाटण्यात आलेलं आहे विद्यार्थ्यांनी. तुम्ही जे चॉकलेट वाटले लोकांना याबद्दल काय? सर, आम्हाला खूप आनंद होत आहे कारण की सलग आम्ही 3 दिवसापासून इथे आम्ही आंदोलन करत आहोत. रिझाईन द्या, रिझाईन द्या. पण आम्हाला म्हणजे रोज असं वाटायचं की नाही भेटणार, नाही भेटणार. पण मग आज अचानक असं आंदोलन करता करताच आम्हाला अशी म्हणजे माहिती आली की धर्मेंद्र प्रधान यांनी शेवटी राजीनामा दिलेला आहे. तर इतकं म्हणजे खूपच खुशी वाटली आम्हाला, कारण की सलग 3 दिवस झाले आम्ही बसलेले तरी पण आम्हाला काही रिस्पॉन्स नाही, काही नाही. शेवटी आम्हाला रिस्पॉन्स म्हणजे शेवटी आम्हाला न्याय भेटला, ती आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. म्हणून आम्ही आनंद मेलोडी सगळ्यांना वाटून आम्ही आनंद व्यक्त करत आहोत आणि आम्ही पावसात पण जल्लोष केला आहे खूप. तू काय सांग? आम्ही जे चॉकलेट वाटले ते आम्हाला जो आनंद झाला आहे तो व्यक्त करण्याचा एक छोटासा प्रयास होता. तरी आमचा जो आनंद आहे तो फक्त चॉकलेट वाटून आम्ही व्यक्त पूर्णपणे नाही केला आहे. तरी आम्हाला एवढा आनंद झाला आहे कारण आम्ही सलग 4 दिवस झाले आम्ही जे आमचं आंदोलन होतं ते सुरू केलं होतं. कारण जे धर्मेंद्र प्रधान आहे त्यांनी खूप आधीच त्यांची अकाउंटेबिलिटी घेऊन त्यांनी रिझाईन करायला हवं होतं, पण त्यांनी तसं नाही केलं. पण ठीक आहे, लेट केलं तरी ते पण ठीक आहे. पण मग त्यांनी म्हणजे त्याच्या आधी घ्यायला पाहिजे होते. म्हणून सरकार जो पण आता
नेक्स्ट शिक्षण मंत्री निवडतील त्यांना म्हणजे त्यांची थोडंफार परीक्षा वगैरे घेतली पाहिजे. सर्व जे म्हणजे कॅबिनेट वगैरेचे मंत्री वगैरे असतात त्यांची परीक्षा वगैरे घेऊन केलं पाहिजे. असं कोणाला पण शिक्षण मंत्री म्हणा काही किंवा दुसरं कोणते तरी मंत्री म्हणा असं डायरेक्ट कोणाला पण केलं नाही पाहिजे. ते त्यांच्या त्या पात्राचं योग्य आहे की नाही ही तपासणी करूनच त्यांना ते केलं पाहिजे अशी माझी विनंती आहे. किती झाला या ठिकाणी तुम्ही जे चॉकलेट वाटले लोकांना तर त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या, त्यांनी काय मिक्स रिएक्शन्स होते. आम्ही भरपूर लोकांना चॉकलेट्स वाटल्या, पण मग प्रत्येकाची रिएक्शन आणि प्रत्येकाचं मत वेगवेगळं राहतं. त्याचप्रमाणे लोक जसं रिॲक्ट करतात त्याच्यावरून आम्हाला समजत होतं की ते किती खुश आहे आणि किती नाही. तसंच आम्हाला काही लोकही भेटले जे आम्हाला समजवण्याचा प्रयत्न करत होते की तुमचा काय फायदा आहे वगैरे वगैरे. पण मग आता त्यांना दुर्लक्ष करण्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि जे खुश होते त्यांना मी खरंच अभिनंदन करू इच्छितो की त्यांनीही जेवढा सपोर्ट दाखवला तो खूप चांगला होता आणि तो आम्हाला प्रेरित केला. आणि धन्यवाद. तू विद्यार्थी आहेस तर तुला कसं वाटतं यात? मला तर खूप चांगलं वाटतंय. म्हणजे आता जी कितीला शिकतो? मी आता डिप्लोमा पास आउट आहे. मी आता इंजिनिअरिंग वगैरे साठी ऍडमिशन वगैरे साठी अप्लाय करतोय. तर मग जर का आपला टॉप जो जर का चांगला असला तर मग आपण जसं खालपर्यंत येऊ तसं ते चांगलं होत राहील अशी अपेक्षा आहे. तुम्ही इतक्या दिवसापासून 4 दिवसापासून तुम्ही आंदोलनाला अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे, तर यात तुम्हाला काय वाटतं? 4 दिन से नहीं, हम लोग जंतर मंतर पे सब जो स्टूडेंट्स है, यूथ है, वो 20-25 दिन से बैठे हुए हैं. बहुत सारे बच्चे जो सोनम वांगचुक की हंगर स्ट्राइक पे बैठे थे, उनके पहले भी 1 लड़की 2 लड़की मतलब 3 बच्चे जो थे वहाँ पे हंगर स्ट्राइक पे बैठे थे. 20 दिन का वो आंदोलन चला. उसके बाद जो 20 जुलाई को जो संसद पे मार्च में जो ब्रूटली जो लाठीचार्ज हुआ, सब हुआ. इतने बड़े प्रोसीजर के बाद आज जो धर्मेंद्र प्रधान ने रिजिग्नेशन दिया है, उन लोगों ने अकाउंटेबिलिटी लेना स्टार्ट की है. उन लोगों को अगर लग रहा है कि ये एक रेजिग्नेशन से हम लोग खुश हो जाएंगे या हम लोग अभी सब बंद कर देंगे, तो ऐसा बिल्कुल मत सोचना. अभी नेक्स्ट हम लोग ये सोच रहे हैं कि जो मोदी जी ने बोला फास्ट ट्रैक कोर्ट का जो अभी वो खड़ा करने वाले हैं और उस चीज पे अकाउंटेबिलिटी लेने वाले हैं. जो नीट पेपर लीक क्यों हुआ, किसने किया, उस पे सब वो लोग अभी डिस्कशन करने वाले. हम उस चीज का भी वेट कर रहे हैं. या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी आंदोलनात बसले होते, बरोबर. नंतर आता कुठेतरी त्यांच्या ज्या मागणीसाठी तुम्ही बसले होते की त्यातली एक मागणी तुमची पूर्ण झालेली आहे, तर तुम्ही काय सांगा? सर, आमच्या मागण्या इतका आहे की ज्या स्टुडंटने सुसाईड केलंय त्यांच्या फॅमिलीला काही ना काही सपोर्ट भेटावा आणि याच्या पुढे पेपर लीक होऊ नये. पेपर लीक काय सर, कुठल्याही पेपरमध्ये जर पेपर लीक झाला तर प्रत्येक स्टुडंटला त्रास होतो आणि हा फक्त नीटचा प्रश्न नव्हता. सगळे पेपरमध्ये जर पेपर लीक झाला प्रत्येक स्टुडंटला त्रास होतो आणि यापुढे हे होऊ नये. हे सरकारची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, कारण आपण एका लोकतांत्रिक देशमध्ये राहतो आणि लोकतांत्रिक देशामध्ये सरकारला प्रश्न विचारण्याचा प्रत्येक भारतीय नागरिकाला हक्क आहे आणि प्रत्येक भारतीय नागरिकाने आपला हक्क घ्यायला हवा. इतकंच म्हणेल मी. देशाच्या विद्यार्थ्यापुढे सरकार कुठेतरी झुकलं आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे. त्यांची एक मागणी पूर्ण झाली आहे, मात्र त्यांच्या ज्या इतर मागण्या आहेत त्या अजूनही बाकी आहेत, प्रलंबित आहेत. त्यासाठी ते आंदोलन करणार आहे का, तर ते आंदोलन करतील असं त्यांनी सांगितलं आहे. मी योगेश सुने, नवराज्य लाईव्ह न्यूज, चीफ एडिटर, जळगाव.